गेल्या महिनाभरामध्ये कोणत्या एका विषयाची सर्वाधिक चर्चा राहिली आहे असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही एका क्षणात सांगाल की गेल्या महिनाभरापासून राज्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या, त्याभोवती सुरू असलेला तपास, त्यावरून सुरू असलेलं राजकारण आणि त्याच प्रकरणाचं केंद्रस्थान असलेला बीड जिल्हा. इथलं जातीय समीकरण, इथलं अर्थकारण आणि त्याच्या भोवती वाढलेली गुन्हेगारी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची चर्चा खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे. आणि आजच्या 0 आवरमध्ये आपण याच सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. एबीपी माझाचे 4 प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येपासून आजपर्यंत बीड प्रकरणातला प्रत्येक अँगल आपल्या सगळ्यांसमोर आणलेला आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच, पण त्याआधी बीडमध्ये आज घडलेल्या 3 गोष्टी. पहिली, केस तालुक्यामध्ये जिथं वाल्मिक कराड समर्थकांनी 3 दिवसांपासून सुरू केलेलं आंदोलन आज देखील सुरूच आहे. दुसरी घटना आष्टी तालुक्यामध्ये जिथं जमावानं केलेल्या हल्ल्यामध्ये 2 भावांचा मृत्यू झालाय. आणि तिसरी घटना अंबाजोगाईमध्ये इथं शहरातल्या मोरेवाडी परिसरामध्ये जमिनीच्या वादातून थेट गोळीबार झालाय. बरं, अशा घटनांची नोंद काही पहिल्यांदाच होती असं नाहीये, पण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या गोष्टींकडे अधिक गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं आणि तेव्हापासून आजपर्यंत दिवसेंदिवस रोज नवनवीन आकडेवारी समोर येते. एवढंच नाही तर इथल्या अपहरण आणि हत्येची एक मोडस ऑपरेंडी सुद्धा समोर आलेली आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक आकडा सांगतो. हा आकडा आहे 1773. हा आकडा आहे बीड जिल्ह्यातल्या वॉन्टेड आरोपींचा आणि 2023च्या तुलनेमध्ये याच आरोपींच्या संख्येमध्ये 2024 साली जवळपास 500ची वाढ झाली. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की इथल्या गुन्हेगारीमध्ये गेल्या वर्षी किती वाढ झालेली असू शकते. आणि मंडळी, सर्वसामान्यांची चिंता वाढवणाऱ्या याच बाबींवर आजचा आपला पहिला प्रश्न सुद्धा आहे आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. तर बघा, आजचा पोल सेंटरमध्ये आपण प्रश्न बघूया काय आहे. बीडमधील गुन्हेगारी कमी होण्यामागे काय कारण आहे असं वाटतं? याच्यामधले पर्याय आहेत: राजकीय नेते, जातीय संघर्ष, बीडमधल्या गुन्हेगारी कमी न होण्यामागे नेमके काय मुद्दे आहेत याविषयीचे हे पर्याय आहेत. पुन्हा एकदा आपण पर्याय वाचूया. या व्यतिरिक्त सुद्धा काही पर्याय आहेत माझा पोल सेंटरवर, हे पर्याय पण बघूया. एकूण 4 पर्याय आज आम्ही दिलेले आहेत: राजकीय नेते, जातीय संघर्ष, भ्रष्ट प्रशासन आणि वरील सर्व. हे तिन्हीचे तिन्ही पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता. अशा 4 पर्यायांसह आजचा आपण प्रश्न दिलेला आहे. तर यावर तुम्ही तुमचा उत्तर नोंदवू शकता. तर बीडच्या अंबाजोगाईमध्ये भर दिवसा गोळीबार झालाय. अंबाजोगाई रस्त्यावरील माऊली नगरमध्ये असलेल्या पिंगळे रो हाऊसमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. सिद्धेश्वर नवनाथ कदम असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्यावर गोळीबार करून आरोपी फरार झालाय. सकाळी सिद्धेश्वर कदमच्या घरी त्याच्या चुलत्याचा मेहुणा गणेश चव्हाण आला. त्यानं बॅगेतनं बंदूक काढली आणि गोळीबार केला. मात्र सिद्धेश्वर कदम दरवाजाच्या मागे लपला आणि त्यामुळे तो थोडक्यात बचावला. दरम्यान हा गोळीबार नेमक्या कुठल्या वादातनं झाला हे अजून समजू शकलेलं नाहीये. मात्र या घटनेमुळे बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न समोर आलाय. तर अशा अनेक घटना घडण्यामागं एक कारण आहे आणि ते म्हणजे सहज उपलब्ध होणारे गावठी कट्टे. आणि फक्त बीडच नव्हे तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गावठी कट्ट्यांची विक्री वाढलेली आहे. मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्री करणारं एक रॅकेट आहे. खंडणी आणि इतर गुन्ह्यामध्ये धमकावण्यासाठी या गावठी कट्ट्यांचा वापर केला जातो. तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षात गावठी कट्ट्यांची विक्री वाढलेली आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतोय की मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे नेमके येतात कुठून? पाहूया. बंदुकीचा हा आवाज मराठवाड्यात जणू नेहमीचाच झालाय. परळीच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पण हे गावठी कट्टे येतात कुठून? त्याआधी जाणून घेऊयात अलीकडच्या काळात झालेल्या कारवाया. संभाजीनगर ग्रामीणमध्ये 7, बीडमध्ये 26, धाराशिवमध्ये 13, जालन्यात 16, नांदेडमध्ये 44, लातूरमध्ये 8, हिंगोलीत 11 तर परभणीत 6 प्रकरणं गावठी कट्टे वापरणं आणि विक्री संदर्भातली समोर आली आहे. मराठवाड्यात गावठी कट्टे विक्री करणारे एक रॅकेट आहे. खंडणी आणि इतर गुन्ह्यांमध्ये धमकावण्यासाठी
याच गावठी कट्ट्याचा वापर केला जातो। गावठी कट्टे सहज बाजारात मिळतात, त्याचं मुख्य कारण असतं की याची किंमत, गावठी कट्ट्याची किंमत साधारणपणे बाजारात 10, 15, 25, 30 आणि 50 हजारापर्यंत असते। त्यामुळे कुठलाही व्यक्ती ह्या गावठी कट्टे सहजासहजी खरेदी करतो आणि मुळातच ही गावठी कट्ट्याची किंमत जी आहे ती त्याच्या बनावटीवरती अवलंबून असते। मात्र सहजासहजी उपलब्ध गावठी कट्टे कुठेही मिळत असल्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे केवळ बीडच नाही तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विक्री केले जातात। आता बीडमध्ये हे कट्टे येतात कुठून? मराठवाड्यातील गावठी कट्टे बहुतेकदा अवैध मार्गाने बनवले जातात किंवा बाहेरील राज्यांमधून आणले जातात। कट्ट्यांची निर्मिती आणि वितरण पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे। बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात अशा गावठी शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते। मराठवाड्यातील दुर्गम भागात, लहान गावात किंवा जंगल परिसरातही कट्टे तयार होतात। कट्टे तयार करण्यासाठी अर्धशिक्षित कामगार किंवा लोहारांना राबवलं जातं। ही शस्त्र स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडून रेल्वे, रस्ते वाहतूक आणि खासगी वाहनं वापरून मराठवाड्यात पोहोचवली जातात। राजकीय दबावासाठी, स्थानिक वाद किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर होतो। गावठी कट्ट्यांच्या अशा सहजपणे होणाऱ्या तस्करीमुळे मराठवाड्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय। ही बाब नाकारता येणार नाही। बीडमध्ये गेल्या काही दिवसात उघडकीस आलेले प्रकार ही त्याचीच ताजी उदाहरणं। बीडहून गोविंद शेळकेसह कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। आणि आता आजची तिसरी घटना ती म्हणजे केज तालुक्यातली। इथल्या राजेगावामध्ये वाल्मिक कराड समर्थकांनी टायर्स पेटवून आंदोलन केलं। काहींनी बीड अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको सुद्धा केला। इकडे समर्थक आंदोलन करत असतानाच तिकडे कराड भोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होताना दिसतोय। कारण वाल्मिक कराडचे जे 3 मोबाईल जप्त करण्यात आलेत त्यामधील काही सिम कार्ड्स हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झालेली आहेत अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। परदेशातून वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार एक व्यक्ती पाहत असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर कराडची हीच संपत्ती ते बीडची गुन्हेगारी या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करूया आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत ABP माझाचे 4 प्रतिनिधी। पुण्यातून वाल्मिक कराडच्या संपत्तीची माहिती देणारे मंदार गोंजारी, बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दिवस रात्र ग्राउंड रिपोर्ट करणारे कृष्णा केंडे, गोविंद शेळके आणि आफताब शेख आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण गोविंद शेळके यांच्यापासून सुरुवात करूया। 4 रिपोर्टर्स सध्या आपल्या सोबत आहेत आणि गोविंद, आज दिवसभरामध्ये गाजलेला सगळ्यात मोठा मुद्दा होता तो म्हणजे एकाच टोल नाक्यावर काय काय घडलंय, या आधी काय घडलं होतं आणि आत्ता सुद्धा काय घडलंय। हा टोल नाका सध्या बातमीच्या केंद्रस्थानी आहे। काय नेमकं घडतंय याबाबत? अमोल, एक टोल नाका आणि 12 भानगडे असं म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही, कारण मसाजोग जवळचा हाच तो टोल नाका आहे। ज्या टोल नाक्यावरची पहिली घटना घडली ती 28 मे रोजी, ज्यावेळी रमेश घुले नावाच्या एका व्यक्तीनं आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकारी असलेल्या शिंदेना अपहरण करून गाडीत घेतलं, पांढरी स्कॉर्पिओ वापरली आणि त्यावेळी 2 कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली। केवळ गाडीत घेऊन अपहरण नाही झालं तर या टोल नाक्यापासून तब्बल 100 किलोमीटर लांब पाथर्डी तालुक्यामध्ये त्याला रात्री 11 वाजता नेऊन सोडण्यात आलं आणि त्याचाही गुन्हा दाखल झाला, तो म्हणजे केज पोलीस स्टेशनमध्ये। याच टोल नाक्यावरची दुसरी गंभीर घटना घडली ती म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण याच टोल नाक्यावरून झालं। यावेळी मात्र काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरण्यात आली होती आणि आता आपण जी थिअरी बघतोय, आता जे आपण CIDचा स्टेटमेंट बघतोय त्यानुसार खंडणी मागण्यासाठी या अगोदर जे खंडणीचं प्रकरण घडलं होतं त्या खंडणीचं प्रकरण सुद्धा याच टोल नाक्यापासून जवळ असलेल्या आवादा कंपनीच्या परिसरात घडलं होतं। त्यामुळं पहिला खंडणीचा गुन्हा, त्यानंतर दुसरा खंडणीचा गुन्हा आणि तिसरं अपहरण आणि हत्या, याच्याशी एकूण आपण जर कुठल्या भागात हे घडलं तर हे मसाजोगच्या टोल नाक्यावर घडलं। अगदी संतोष देशमुखांचं अपहरण सुद्धा आवादा कंपनीपासून जवळ असलेल्या याच मसाजोगच्या टोल नाक्यावरून झालं। त्यानंतर इथून जवळ असलेल्या 10 ते 12 किलोमीटरवरती त्यांचं प्रेत सापडलं आणि आवादा कंपनी सुद्धा इथून अगदी 8 ते 10 किलोमीटरमध्ये आहे। म्हणजे या टोल नाक्यापासून 15 किलोमीटरच्या अंतरामध्येच मागच्या मे महिन्यापासून घटना घडत होत्या आणि आम्ही बघितलं की या घटनेचा शेवट काय झाला तर मसाजोगचे सरपंच संतोष हा उद्रेक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। अमोल, निश्चितपणे यानंतर आपण मंदार गोंजारीकडे जाऊया। मंदार, हा जो सगळा पैसा आहे खंडणीचा असेल किंवा इतर अनेक मार्गांनी मिळवलेला,
हा पापाचा पैसा पुण्यामध्ये बऱ्यापैकी गुंतलेला आहे असं सध्या चित्र आपल्याला दिसतं आहे. वारंवार त्याचे तपशील समोर येत आहेत. आज सुद्धा याबाबत काही नवीन तपशील समोर आलेले आहेत. काय याबाबतची नवी माहिती समोर येते? या वाल्मिक कराडांनी बीड आणि परळीमध्ये जो पैसा कमावला तो पुण्यामध्ये त्याच्या 2 पत्नींच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्यांनी वापरला. हो. इथं त्याला 2 पत्नी आहेत हे सांगावं लागतंय. त्याच्या पहिली पत्नी ज्या मंजिरी कराड आहेत तर त्या गेल्या काही दिवसांपासून सगळेजण पाहतो आहोत वाल्मिक कराडसाठी आंदोलन करताना. मात्र त्याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव आहे आणि या ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून 2 मुलं देखील आहेत आणि त्यामुळं या ज्योती मंगल जाधवच्या नावे देखील वाल्मिक कराडनी खूप मोठी संपत्ती पुण्यामध्ये खरेदी केलेली आहे. जर तपशील सांगायचा झाला तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या बरोबर समोर एक नवीन इमारत उभी राहते आहे. तिथे 2 ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यात आलेली आहेत आणि तिथल्या मालमत्तेची किंमत आहे किमान 12 कोटी रुपये. त्यानंतर पुण्याच्या हडपसर भागातील एमनोरा टाउनशिपमध्ये 2 फ्लॅट आहेत. तिथे एका फ्लॅटची किमान किंमत आहे 1.5 कोटी रुपये. त्यानंतर पुण्याच्या खराडी भागामध्ये गेरा ग्रीन्सविले नावाची सोसायटी आहे. तिथे एक फ्लॅट आहे. तिथली फ्लॅटची किंमत 1.5-2 कोटी आहे. या सगळ्या मालमत्ता या ज्योती मंगल जाधवच्या नावे आहेत. त्यानंतर या वाल्मिक कराडची पहिली पत्नी ज्या मंजिरी कराड आहेत त्यांच्या नावे पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील काळेवाडी भागामध्ये एक 4 BHK फ्लॅट आहे. जवळपास 3.25 कोटी रुपये त्याची किंमत आहे. आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडच्याच हद्दीमध्ये वाकड भागामध्ये आणखी एक फ्लॅट आहे जो 1 कोटी रुपयांच्या किमतीचा साधारणपणे आहे. तर इतकी सगळी संपत्ती या वाल्मिक कराडनी कशा प्रकारे कमावलेली आहे हे आपण आता वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याची सगळी पार्श्वभूमी वाहना संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा तशी मागणी होते. कारण प्रश्न संतोष देशमुख यांच्या हत्येचा तर आहेच, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बीड आणि परळीमध्ये ज्या मार्गाने संपत्ती कमावण्यात आली आणि पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरांमध्ये ती गुंतवण्यात आली ती सगळी गुन्ह्यांच्या मार्गाने जर कमवण्यात आलेली आहे तर अर्थातच या सगळ्या संपत्तीची चौकशी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडून होणं गरजेचं आहे. खरं आहे. आणि या चौकशीनंतर अजून काय काय गोष्टी समोर येऊ शकतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. आफताब शेखकडे जाऊया. आफताब, गेल्या सव्वा महिन्यापासून हे सगळं प्रकरण धगधगत असताना पुन्हा आता बीड वेगवेगळ्या घटनांनी धगधगताना दिसतंय. कुठे हत्या होतीये, कुठे हवेत गोळीबार केला जातोय. याबाबत गेल्या काही तासांमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत? जवळपास महिन्याभरापासून संतोष देशमुख यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यानंतरपासून बीड जिल्हा हा आंदोलनाच्या आगीनं धुमसतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र मागच्या 4 दिवसाची जर आपण परिस्थिती बघितली तर सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी जरी नसले तर खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांचं नाव हत्या प्रकरणामध्ये घेण्यात यावं अशी मागणी जोरात करण्यात येत होती. 4 दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांच्यावरती देखील हत्येचे आरोप करण्यात आले आणि तेव्हापासून परळीमध्ये आपल्याला तीव्र पद्धतीचे आंदोलन होताना पाहायला मिळतात. सुरुवातीला परळीमध्ये वाल्मिक कराडच्या आई आणि परिवारानं आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर त्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मात्र अक्षरशः बीड जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन केले. कुठं रस्त्यावरती टायर जाळण्यात आले, रास्ता रोको करण्यात आलं. काही हौशी आंदोलकांनी असं म्हटलं तर वावगं ठरू नये त्या सगळ्या आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. अशा पद्धतीनं मागच्या 4 दिवसामधले आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आजची परिस्थिती जरी आपल्याला शांत पाहायला मिळत असली तरी ही बीडमधली ही शांतता ही तणावपूर्ण शांतता आहे. कोणत्याही पद्धतीनं आंदोलन कधी मोठं होईल हे सांगता येणार नाही अशी सध्याची परिस्थिती जी ती बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. केवळ बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये तासांमध्येच या महत्त्वाच्या 2 गंभीर घटना घडलेल्या आहेत आणि अशा अनेक घटनांची जंत्री आहे. खरं तर कृष्णा, या सगळ्या सुट्ट्या घटना आपण बघतो आहोत आणि गेल्या महिनाभरापासून समग्रपणे ज्या प्रकारे हे सगळं बीडची गुन्हेगारी, गावठी कट्टा असेल, राख माफिया असेल, सगळ्याच बाबी ज्या समोर येत आहेत याच्यातून अनेक गोष्टी महाराष्ट्राला नव्याने उलगडत आहेत. नवं चित्र समोर येताना दिसतंय बीडचं. कसं पाहायला पाहिजे? कधी काळी मुकुंदराजांचं बीड म्हणून बीडची ओळख होती आद्यकवी. ती ओळख हळूहळू बदलत गेली. डझनभर कलाकार दिले आहेत, बीडने दिले आहेत, अनेक नेते दिले आहेत, कुस्तीपटू दिले आहेत. खो खोची आत्ता परवाची देशाची कॅप्टन बीडची आहे. हे सगळं असताना हे सगळं बदलत गेलं. बीड का बदललं, बीड इतक्या गुन्हेगारीपर्यंत कसं पोहोचलं, त्याची जर कारणं शोधायची असतील तर ती कारणं सगळ्यात मोठी आहे. बेरोजगारी, MIDC नसणं, रस्ते नसणं, रेल्वे नसणं आणि गावातल्या गावामध्ये म्हणजे अनेक पोरं आहेत जी हाताला काम नाही ते पारावरती गप्पा मारत बसतात. आणि त्यामुळे ही सगळी जी पिढी आहे
ती धंद्यांकडले ओढली. ते धंदे होते सगळे अवैध, ज्यामध्ये वाळू असेल, त्यानंतर राख असेल, आणि आता नव्यानं जो अवैध धंदा सुरू झाला आहे तो पवनचक्क्यांचा उभारणीमध्ये खंडणी मागण्याचा प्रकार असेल. बीडमध्ये गोदावरीचा पट्टा लाभलाय. वेगवेगळ्या नद्या या ठिकाणी बीड आहे, जिथून रोज कितीतरी ब्रास वाळू या ठिकाणी अवैधपणे उचलली जाते. त्याचबरोबर राखेमधून सुद्धा कधी काळी 10 रुपयाला ट्रक राखेचा मिळायचा, तो 8 ते 10 हजार रुपयाला मिळालाय. त्यातून वीटभट्ट्या आणि त्यातनं दादागिरी, आणि आता नव्यानं जो हा सुरू झालाय तो पवनचक्क्या. कारण बीडमधलं वारं जे आहे ते पवनचक्क्यातून वीज निर्मितीसाठी चांगलं आहे, म्हणजे उस्मानाबाद, बीड आणि अन्य काही जिल्ह्यातलं. आणि त्यामुळे पवनचक्कीवाले त्या ठिकाणी आले. एका पवनचक्कीतून 2 कोटी रुपये वर्षाला उत्पन्न होतं, याचं गणित काही लोकांना कळलं, आणि त्यातनं स्कॉर्पिओतून 10-10, 12-12 लोक जायला लागले आणि खंडणी वसूल करायला सुरुवात झाली. आणि त्यामधनं ह्या सगळ्या बीडमधलं जे वातावरण आहे ते बदलत गेलं. आणि आज तू एक प्रश्न विचारलेला आहेस की बीडच्या जे गुन्हेगारी वाढली आहे त्याला कारण कोण. खरं तर कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर येस और नो या 2 मध्ये उत्तरं मिळतील, परंतु पोल यायच्या मी आधी सांगू शकतो. वरील सर्व या जे उत्तर असेल त्यावर सर्वाधिक मतदान झालेलं असेल, कारण की बीडमध्ये ही सगळी कारणं जबाबदार आहेत जिथून वातावरण या ठिकाणी दूषित झालं आणि कायदा सुव्यवस्थेची भीती राहिली नाही. कारण की नेते आणि त्यांच्या लोकांचं वर्चस्व कायदा सुव्यवस्थेत राहिलं आणि काहीही केलं तरी आपलं काही होत नाही हे जेव्हापासून बीडमध्ये वाढायला लागलं तेव्हापासून ही सगळी गुन्हेगारी वाढत जायला लागली. आणि हे थांबवायचं असेल तर त्याला कडक प्रशासन, चांगले अधिकारी आणि चांगले नेते तिथं जेव्हा ढवळाढवळ करणार नाहीत त्यावेळी बीडचं वातावरण सुधारायला सुरुवात होईल. आणि हे कशामुळे बिघडलं याचं प्रेक्षकांनी काय उत्तर दिलेलं आहे, पोल काय दिलेलं आहे हे आपण बघणार आहोतच. मात्र त्यापूर्वी जाता जाता मंदारसाठी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. मंदार, पुणे कनेक्शन तर याचं एस्टॅब्लिश झालेलंच आहे, मात्र आता अमेरिकेपर्यंत याचं कनेक्शन जाताना दिसतंय, याविषयी थोडक्यात. अमेरिकेमध्ये काही कॉल्स डिटेल्स आढळलेले आहेत या वाल्मिक कराडचे, आणि ती व्यक्ती नक्की कोण आहे. आणि दुसरी चर्चा अर्थातच जशी पुण्यामध्ये गुंतवणूक आहे तशी परदेशामध्ये काही आहे का. अर्थात या सगळ्याचा तपास CID ला करायचा आहे आणि हा तपास वेळीत CID करेल आणि सगळ्या गोष्टी आपल्या समोर ठेवेल ही अपेक्षा आहे. निश्चित. तुम्हा चौघांचेही धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. तर मंडळी, या सविस्तर विश्लेषणानंतर वेळ झालेली आहे जनतेच्या प्रतिक्रिया आणि कौल नेमका जनतेने काय दिलेला आहे ते पाहण्याची, आणि त्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. बघा, जनतेने आजच्या आम्ही विचारलेल्या प्रश्नावर नेमका काय पोल दिलेला आहे. एकूण मतं 40,000 यूट्यूबवर आलेली आहेत. राजकीय नेते याला जबाबदार आहेत बीडमधल्या गुन्हेगारीला असं 71% लोक म्हणत आहेत. जातीय संघर्ष 9% लोक म्हणत आहेत. 60% लोकांना वाटतं भ्रष्ट प्रशासन याला जबाबदार आहे, तर वरील सर्व असं उत्तर देणारे आहेत 13% लोक. पुढचा पोल आहे X वरचा. राजकीय नेत्यांना 50% लोकांनी जबाबदार धरलेलं आहे. 15% जातीय संघर्षाला जबाबदार धरलेलं आहे. भ्रष्ट प्रशासनामुळे असं झालंय असं 8% लोक म्हणत आहेत, तर 27% लोक असं म्हणत आहेत की मागचे तिन्ही पर्याय यासाठी उपलब्ध कारणीभूत आहेत. यानंतर इन्स्टावर आलेला पोल काय म्हणतो पहा. राजकीय नेत्यांना 57% इंस्टाग्राम वासियांनी जबाबदार धरलेलं आहे. जातीय संघर्ष जबाबदार आहे असं 17% लोक म्हणत आहेत. 8% लोक म्हणत आहेत भ्रष्ट प्रशासन याला कारणीभूत आहे, तर वरील सर्व पर्याय निवडलेला आहे 18% लोक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.